आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। उल्हासनगर महानगरपालिकेकडून शहरातील मूर्तिकारांना शाडूच्या मातीचं वाटप करण्यात आलंय। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन ही माती मूर्तिकारांना मोफत उपलब्ध करून दिली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवादाने 2020 साली पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घातली असून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हा निर्णय कायम ठेवला आहे। मात्र तरीही मागील 4 वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही। याला पीओपीची मूर्ती आणि शाडूची माती यातील किमतीत असलेला 40% फरक देखील कारणीभूत आहे। मात्र आता मूर्तिकारांनी जास्तीत जास्त प्रमाणात शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात, ज्यामुळे भाविकांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढेल। यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे। याच अनुषंगाने उल्हासनगर शहरातील मूर्तिकारांना उल्हासनगर महानगरपालिकेकडून प्रत्येकी 25 किलो शाडूची मूर्ती मोफत देण्यात आली आहे। याच अनुषंगाने उल्हासनगर शहरातील मूर्तिकारांना उल्हासनगर महापालिकेकडून प्रत्येकी 25 किलो शाडूची माती मोफत देण्यात आली। भविष्यात आणखी माती लागल्यास ती देखील उपलब्ध करून देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दर्शवली आहे। पीओपीच्या मूर्तीमुळे होत असलेलं प्रदूषण कमी करण्यासाठी हा पुढाकार घेतल्याची माहिती उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर पुढील वर्षी जून महिन्यातच महापालिकेने माती उपलब्ध करून दिल्यास 100% शाडूच्या मूर्ती घडवू अशी प्रतिक्रिया मूर्तिकारांनी दिली आहे। उल्हासनगर महानगरपालिकेने आमच्या पर्यावरण विभागाच्या वतीनं शहरामध्ये गणेश मूर्तिकारांची बैठक घेतली आणि कशा पद्धतीने आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू या अनुषंगाने काही सूचना मागवल्या। तर या शहरामध्ये शाडूची माती उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या त्या तुलनेत स्वस्त मिळतात आणि सुबक असतात आणि त्यामुळे लोकांचा आपोआप कल तिकडे होतो। तर आपल्याला अगोदर शहरामध्ये शाडूच्या मूर्त्यांची इथं उपलब्धता व्हायला हवी ही त्यांची एक मागणी होती आणि याच्यासाठी माती ह्या छोट्या मूर्तिकारांना बाहेरून आणणं किंवा लांबून गुजरात वगैरे इथून आणणं शक्य होत नाही आहे आणि ही एक सुरुवात हवी आपल्या शहरामध्ये। म्हणून उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं शहरातील गणेश मूर्तिकार जे आहेत त्यांना आम्ही शाडूची माती उपलब्ध करून देत आहोत। ही पेनवरून शाडूची माती मागवलेली आहे आणि साधारणपणे आम्ही 25 गोण्या एका मूर्तिकाराला ते देत आहोत। सध्या आपल्या पाठीमागे इथं दिसू शकतं की इथं मोठ्या प्रमाणात आम्ही गोण्या आणलेत। अजून जर काही लोकांनी मागणी केली तर आम्ही नक्कीच त्यांना देखील उपलब्ध करून देऊ। पीओपीच्या मूर्त्यांपेक्षाही पीओपीच्या मूर्त्या तर हानिकारक आहेत, पण पीओपीपेक्षा जे डायमंड किंवा त्याच्यावर जे हे करतात सजावट करतात त्या सजावटच्या जास्त हे प्रदूषण होत आहे। तर जेणेकरून ते महानगरपालिकेने सजावटचं लक्ष ठेवावं। पीओपी हे पाण्यात म्हणजे जसं पर्यावरण जे मातीची मूर्ती विरघळते तशी ती विरघळत नाही, पण पीओपीबद्दल ते एवढंच हे नाही, पण ह्या गोष्टींचा जो त्रास होतो आहे जास्त तर ते महानगरपालिकेने जास्त लक्ष द्यावं। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।